नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी आज रसरशीत अशी आणि नवीन शेपमध्ये बालुशाही बनवलेली आहे। तर ती कशी बनवली आहे ते आपण आज बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे घेतलेला आहे मैदा, साधारण 1 ते 1.5 कप मैदा घेतलेला आहे। तर त्यात टाकून घ्यायचे आता थोडं मीठ, आता हे मिक्स करून घ्यायचं। नंतर त्यात तुपाचं मोहन घालायचं आहे, तुम्ही तेलाचंही घालू शकता। तर मी ते तूप टाकून घेते, यालाही मिक्स करून घेते। मोहन भरपूर घालायचं। तर मी आता थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घेणार आहे। तर आता इथे पीठ भिजून झालेलं आहे, जास्त नरम पण नाही आणि कडक पण नाही, अशा पद्धतीने पीठ भिजायचं। छान मळून घ्यायचं आहे त्याला। आणि 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। आता 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत। तर मी आता परत कणिक मळून घेणार आहे। आता याचे मी 2 भाग करून घेणार आहे। आता याचा बारीक रोल बनवून त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेईल। अगदी छोटीच लाटायची आपल्याला, जास्त मोठ्या चपातीसारख्या नाही लाटायची आहे। पुरी लाटतो त्यापेक्षा अगदी थोडी मोठी त्या साईजमध्ये लाटून घ्यायची आहे। आता याला पीठ लावून लाटून घ्यायचं आहे, म्हणजे पोळपाटला चिपकणार नाही। छान बारीक लाटून घ्यायची। जेवढी बारीक लागता येईल तेवढी बारीक लाटायची, साधारण या साईजमध्ये एवढी लाटून घ्यायची आहे। आता मधल्या साईडने कट करायचं आहे, बाहेरचा राऊंड सोडून द्यायचा आहे। या अशा पद्धतीने कट करायचं। या अशा पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्यायचं। आता हे कट करून झाले, रोल करत जायचं आहे आपल्याला याचा। या अशा पद्धतीने करायचं। बघू शकतात कशा लेयर लेयर दिसत आहे, ते अशा दिसायला पाहिजे। आता हे थोडं राऊंड मध्ये फिरवत जायचं आणि अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही पॅक करू शकता। अगदी अलगद
लाटणं फिरवून घ्यायचं आहे। बघू शकता या अशा पद्धतीने सर्व बनवून घ्यायचे आहेत। तर आता मी ते सर्व बनवून घेतलेले आहेत। किती छान लेयर दिसत आहेत त्याच्या, या अशा लेयर दिसायला हव्यात। तर मी आता तेल गरम ठेवलेलं आहे, तर मंद आचेवरच तळायचे म्हणजे छान कुरकुरीत तयार होतात आणि आतमधूनही तळून होतात, म्हणून मंद आचेवरच तळायचे। बघू शकतात किती छान लेयर दिसत आहेत आणि छान तळून होत आहेत। हे बघा, त्याने छान कुरकुरीत तयार होते। आता इथे जवळपास सर्वच तळून झालेत माझे। त्याचं तुम्ही नमकीनही बनवू शकता आणि बालुशाही बनवू शकता। तर मी थोडं नमकीनही बनवणार आहे। तर मी यात 1 चमचा चटणी, चाट मसाला आणि आमचूर पावडर हे मिक्स करून घेतलेलं आहे। तर मी हे थोडं त्यावर टाकून घेणार आहे, म्हणजे चहासोबतही तुम्हाला हे नमकीन खाता येऊ शकतं। आता मी ते पाक बनवून ठेवलेला होता, तर बाकीचे पाकात भिजवणार आहे। ही आपली तयार झाली ते बालुशाही। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।